सेक्शनच्या अगोदर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा इतिहास असा आहे, हा कायदा मूळ 1877ला ब्रिटिशकालीन राजवटीमध्ये पॅसिफिक रिलीफ ॲक्ट म्हणून आला. उद्देश फक्त पैशाने भरपाई पुरेशी नाही, तेव्हा प्रतिबंधक उपाय म्हणजे मनाई देणे किंवा जाहीर ठराव करून मागणे किंवा कराराची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हा उद्देश होता. मग त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा इक्विटी प्रिन्सिपलवर हा कायदा आधारित होता. या कायद्यात 1877ला बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या. कारण काय, हा कायदा ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 1963च्या आसपास ज्यावेळेस हा कायदा 100 वर्ष जुना झालेला होता, या कायद्यात काही कलमं अस्पष्ट होती. त्यामुळे वेगवेगळे हायकोर्टचे देशातल्या वेगवेगळे निकाल समोर आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झालेला होता आणि पूरक कायदा कॉन्ट्रॅक्ट ॲक्टसोबत सुसंगत नव्हता. आता ह्या 3 गोष्टीमुळं आपल्याला हा कायदा पॅसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 हा नवीन मसुदा तयार करून हा 1 मार्च 1964 पासून हा आपल्या देशात अंमलात आला. मित्रांनो, आता पॅसिफिक रिलीफ ॲक्टमधील आवाका जर समजून घ्यायचा असेल तर इंग्लंडमधील इक्विटी कायद्यातील पॅसिफिक रिलीफच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यावा लागतो. आता पॅसिफिक रिलीफची इक्विटी काय सांगते, इंग्लंडमध्ये कॉमन लॉ होता. तो कसा रीटचा तक्त्यावर आधारित होता आणि तेथे उपचारांची संख्या निश्चित होती आणि न्याय फक्त तेव्हाच मिळू शकत होता जेव्हा वादीला उपाय उपलब्ध होता. म्हणून कॉमन लॉचे तत्व होते युबी जस युबी रेमेडियम युबी जस, म्हणजे जिथे उपाय आहे तिथे हक्क आहे. म्हणून कॉमन लॉने या त्रुटी दूर करण्यासाठी इक्विटी पुढे आली आणि लॉर्ड चान्सलर म्हणजे इक्विटी कोर्टातील न्यायाधीशाने विवेकबुद्धीच्या आधारे कॉमन लॉमधील त्रुटी दूर करण्यासाठी कालांतराने संच ऑफ लॉ ऑफ इक्विटी म्हणजे इक्विटीचा कायदा म्हणून ओळखला जाऊ लागला. यामागील तत्व होते युबी जस युबी रेमेडियन, म्हणजे जिथे हक्क आहे तिथे उपाय आहे. आणि या 2 ह्याच्यानंतर ह्या प्रिन्सिपलनंतर जिथं हक्क आहे तिथं उपाय 100% आहे. म्हणून याच्यामध्ये इंग्लंडमधील इक्विटी कायद्यात 3 प्रकारचे अधिकार क्षेत्र दिले. आता अधिकार क्षेत्राची ज्यावेळेस आपण विशद करतो ते अधिकार क्षेत्र त्यावेळेस कुठले कुठले दिलेले होते की पहिलं एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन, दुसरं कॉन्करंट ज्युरिडिक्शन आणि ऑक्झिलरी ज्युरिडिक्शन. आता हे एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन आहे मध्ये उपाय उपलब्ध नव्हता. त्यावेळेस उपाय उपलब्ध नव्हता, अशा प्रकरणामुळे उपाय देण्यासाठी इक्विटी कोर्टाने हे एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन शोधून काढलेलं होतं. आता कॉन्करंट म्हणजे समवर्ती ज्युरिडिक्शन, समवर्ती अधिकार क्षेत्र. इथे कॉमन लॉचा मध्ये उपाय होता पण तो अपुरा होता. उपाय होता परंतु तो अपुरा होता. म्हणून इक्विटी कायद्याने पुरेसा उपाय देऊन ती पूर्तता भरून काढलेली होती. आता तिसरी गोष्ट सहाय्यक अधिकार क्षेत्र. इथे कॉमन लॉमध्ये पुरेसा उपाय होता पण जी प्रोसिजर होती, जी प्रक्रिया होती ती सदोष नव्हती, म्हणून अपुरी होती. म्हणून या प्रकरणामध्ये इक्विटी कोर्टाने हा उपाय या ठिकाणी ऑक्झिलरी ज्युरिडिक्शन सहाय्यक अधिकार क्षेत्र हे निर्माण करून दिलं. आता हा झाला इतिहास. आणि मग 1963ला ज्यावेळेस नवीन आपला पॅसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 अस्तित्वात आला आणि हा कायदा तयार करत असताना यामध्ये 3 भागामध्ये विभागला गेला. हा टोटल कायदा 3 भागामध्ये विभागला गेला. त्यामध्ये 8 प्रकरणं समाविष्ट आहेत आणि 42 कलमांचा बनलेला हा कायदा आहे. आता 42 कलमं, 8 प्रकरणं आणि 3 भाग, एकदम सोपं सांगतो. आता आपण जर बघितलं की भाग 3 मध्ये
पहिलं भाग होता सेक्शन 1 ते 4 मध्ये प्रिलिमिनरी सेक्शन होते. त्यामध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ, व्याख्या, सेविंग म्हणजे व्यावृत्ती आणि केवळ दिवाणी हक्कासाठी, अनुतोष फौजदारी गुन्ह्या कायद्यासाठी नाही. सेक्शन 1, 2, 3 आणि 4 यामध्ये या प्रिलिमिनरी सेक्शनमध्ये डेफिनेशन, आवृत्ती आणि केवळ दिवाणी हक्कासाठी ही बाब उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेली आहे. आता भाग नंबर 2 त्यामध्ये 6 टप्पे दिलेले आहेत, 6 भाग चॅप्टर प्रकरणं दिलेले आहेत. आता ते 6 प्रकरणं कुठले? आता एक्झामसाठी कुठलीही एक्झाम असू द्या, ह्या 6 टप्प्यापैकी एक टप्पा किंवा सगळे प्रश्न 10 मार्कासाठी क्वेश्चन यामध्ये 100% येतो. क्वेश्चन माझ्याकडे 100 क्वेश्चनची लिस्ट आहे, तेही मी आपणाला देतो. आता ह्याच्यामध्ये पहिला 1 नंबरचा टॉपिक आहे, चॅप्टर आहे, तो म्हणजे रिकव्हरी ऑफ पोझेशन, सेक्शन 5 ते 8. दुसरा टॉपिक आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, सेक्शन 9 ते 25. रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, टॉपिक नंबर 3, रेक्टिफिकेशन अँड इन्स्ट्रुमेंट, सेक्शन 26. चौथा टॉपिक आहे रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स, सेक्शन 27 ते 30. पाचवा टॉपिक आहे कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, पाचवा टॉपिक आहे कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट 31 ते 33. आणि 6वा लास्ट टॉपिक आहे डिक्लेरेटरी डिक्रीज, सेक्शन 34 आणि 35. मित्रांनो, या 6 भागामध्ये 6 भाग आपण ज्यावेळेस हा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आपण LLBचं कायद्याचं शिक्षण घेत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. हे आपण सगळं शिकलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकून आज डिग्री घेऊन आपण लॉयर म्हणून आज माळशिरस न्यायालयामध्ये काम करतोय. ही खरं तर आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आपण ह्या गोष्टी सगळ्या शिकत असताना आता आणि भाग नंबर 3 मध्ये प्रिव्हेंटिव्ह रिलीफ आहे. त्यामध्ये सेक्शन 36 ते 42. आता 36 ते 42मध्ये प्रिव्हेंटिव्ह रिलीफ म्हणजे इंजंक्शन, लॉ ऑफ इंजंक्शन. आणि ह्या लॉ ऑफ इंजंक्शनमध्ये आपण मग त्याच्यामधले 2-3 प्रकार, टेम्पररी इंजंक्शन, मॅन्डेटरी इंजंक्शन, परपिच्युअल इंजंक्शन, हे त्यामध्ये प्रकार आहेत. हे आपण सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप एक 10 मिनटामध्ये मी तुम्हाला कवर करून देतो. आपल्याला शेवटी स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 आणि स्पेसिफिक अमेंडमेंट ॲक्ट 2018 ह्याच्यातला डिफरन्स काय? हा कायदा 2018 साली संसदेला असं का वाटलं की या कायद्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे, हे आपण ह्या विषयाकडे येणार आहे. त्यामध्ये 2 केस लॉ आहेत. त्या 2 केस लॉच्या माध्यमातून मी आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी 6चा 5 ते 35ची सेक्शन वाईज आपण ठरवत असताना, बघत असताना हक्काचं वर्गीकरण आपण या ठिकाणी करतो. आता बघा, कुठले राईट आपल्याला बाय बर्थ येतात आणि कुठले राईट आपल्याला ॲक्टनुसार येतात सांगणार आहे. आणि आता आपण फक्त एवढंच अभ्यासून घेऊया की रिकव्हरी ऑफ पोझेशन. आता मालमत्तेचा ताबा परत मिळवण्यासाठीची ही सेक्शन 5 आणि 6मध्ये, 5 ते 8मध्ये आणि 6, 7, 8मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मध्ये 5 ते 8 मालमत्तेचा ताबा परत मिळवण्याची तरतूद आहे. 5 ते 6मध्ये जंगम नसलेल्या मालमत्तेची म्हणजे स्थावर मिळकतीशी संबंधित आहे, तर 7वा 8 जंगम मालमत्तेशी संबंधित आहे. आता मग स्थावर मालमत्तेतून बेकायदेशीर बेदखल केलेल्या व्यक्तीचा दावा आपण सेक्शन 6नुसार आपण करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी कलम 5, 6, 7 आणि 8 याच्यामध्ये विशद केलेले आहेत. आपण ज्या विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत त्यांना माझे गुरुवर्य सुधाकर आव्हाड सर, अरविंद आव्हाड सर
यांनी सांगायला मला आनंद होतो आहे यांच्या पॅसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 यांनी पब्लिश केलं गेल्या आठवड्यामध्ये. पब्लिश्ड अँड सर्क्युलर्ड बाय द बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ॲट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर ऑन द 8 ऑगस्ट 2026. या दिवशी 8 ऑगस्टला म्हणजे 15 दिवस झाले हे पुस्तक सरांनी आणि आपल्यासाठी दिलेलं आहे. मी परवा सरांना म्हटलं की असं लेक्चर माळशिरस बार असोसिएशनमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे, तर मला आमच्या वकील मित्रांना जे परीक्षेसाठी बसले त्यांना कुठंतरी आपल्या नोटची आवश्यकता आहे, म्हणून सरांनी हे 100-125 पेजेसचं बंच आपल्या सर्वांसाठी पाठवून दिलेलं आहे. खरं तर मी एवढीच एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो की ह्या नोट्ससाठी सरांनी पाठवल्या त्यांच्यासाठी आपण थोड्या टाळ्या वाजवाव्या एवढंच. दुसरी गोष्ट, हे 100-125 पानांच्या नोट्स आपल्यासाठी हेळकर हॉटेल वैभवकडे उपलब्ध करून दिलेले आहेत. तिथं PDF दिलेले आहे, ज्यांना आवश्यक आहेत ते घ्या. दुसरी गोष्ट, हे 125 पानाचं पुस्तक, ह्या पुस्तकामध्ये केस लॉज आहेत, नंतर क्वेश्चन आहेत आणि ॲमेंडमेंट आहे आणि पॅसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 असं सगळं त्यात समाविष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, याच पुस्तकाचं मी 25 पानात ट्रान्सलेट केलं आहे आणि ते हिंदू लॉ बुकनी आपल्याला परवानगी दिली मला, आणि ते पब्लिश आज दुपारी हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण करणार आहोत. खरं तर हे 50 पानाचं पुस्तक बॅक टू बॅक हे प्रकाशित करण्याचा भाग्य माझ्यासारख्या वकिलाला सरांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं हे या ठिकाणी आज होत आहे. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ. आता दुसरा विषय आहे, आपण दस्तऐवज दुरुस्ती, करार रद्द आणि दस्तऐवज रद्द करणे. यामध्ये आता रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट सेक्शन 26, रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 27 आणि कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट सेक्शन 31. यामध्ये कुठल्या गोष्टीमुळे दस्तऐवज दुरुस्त करता येतो, रद्द करता येतो आणि दस्तऐवज कॅन्सल करता येतो, हे या चार्टमध्ये फार सोप्या, साध्या, सुटसुटीत भाषेमध्ये मी दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ एकच सांगतो, 6 मुद्दे मी प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. जर एखाद्या पक्षकाराची फसवणूक झाली असेल आणि परस्पर चूक एखादा करार किंवा दस्तऐवज पक्षकाराचा खरा हेतू व्यक्त करतच नसेल त्या ह्याच्यामध्ये दस्तामध्ये, तर त्याला त्या ठिकाणी दुरुस्त करता येईल सेक्शन 26 मध्ये. दुसरी गोष्ट, कोणताही पक्ष किंवा त्याचा हितसंबंधी प्रतिनिधी दस्तऐवज दुरुस्त करण्यासाठी दावा दाखल करू शकतो. आपण आता डिक्लरेशन सूट आपण दावा करतो की बाबा हा खरेदी खत रद्द होऊन मिळावं, हे जाहीर होऊन मिळावं, आपण असे दावे दाखल करतो. सेक्शन 26, 27 आणि 31 नुसार ज्या ह्याच्याखाली आपला दावा बसतोय, जर आपला दावा रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट असेल, दस्तऐवजाची दुरुस्ती असेल, तर तो आपण कलम 26 खाली दाखल करतो. आणि रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल, आपण आता एखादं खरेदी खत आहे ते रद्द करून मागतो, कलम 27. हे करारच रद्द करायचा आहे, एखादा करार झाला आहे आणि तो करारच रद्द करायचा आहे, तर सेक्शन 27. आणि जर दस्तऐवज रद्द करायचा आहे तर कलम 31. एखादा खरेदी दस्त आहे, त्यामध्ये कन्सिडरेशन मिळालं नसेल, प्रॉपर्टीची निश्चिती नसेल, तर आपण कलम 31 नुसार आपण तो दस्त कॅन्सल करू शकतो. आता हे पॅसिफिक रिलीफ ॲक्ट 26, 27 आणि 31 या गोष्टीमध्ये आपण थोडक्यात लक्षात ठेवायसाठी मी तुम्हाला 3च शब्दामध्ये या गोष्टी सांगतो की 26 कराराच्या लेखणीमध्ये जर चूक असेल आणि हेतू क्लिअर नसेल, लक्षात ठेवा, कराराचा हेतू स्पष्ट नसेल आणि लेखणीत चूक झाली असेल तर सेक्शन 26.
करार पूर्णपणे रद्दच करायचा आहे, तो बेकायदेशीरच आहे, तर कलम 27 आणि दस्तऐवज जर बेकायदेशीर आहे किंवा धोकादायक आहे असं जर वाटलं तर कलम 31. आता आपण ॲमेंडमेंटच्या ह्याच्यामध्ये दुरुस्तीमध्ये आपण प्रस्तावना बघूया. आता बघा, 1963चा कायदा आला, त्याच्या अगोदरची हिस्ट्री मी तुम्हाला सांगितली. 1877चे 1963चा कायदा का आला हे बी मी तुम्हाला सांगितलं. आता ही दुरुस्ती आपल्या भारतीय ह्याला संसदेला का वाटलं, याचा उद्देश काय, कारण काय बघा. सामान्यतः नियम म्हणून नुकसान भरपाई दिली जात होती. आता बघा, आपण एखाद्या करारात जर त्यानं तो करार मोडला किंवा तो समजा आता मी जमीन घेतली, मी सावंतसाहेबाची 2 एकर जमीन खरेदी केली, ही 2 एकर जमिनीचा करार केला आणि तो करार मी व्यवहार ठरला, त्यांना पार्ट पेमेंट दिलं, ॲडव्हान्स पेमेंट दिलं आणि राहिलेलं पेमेंट देतो म्हणलं आणि ते मी दिलं नाही आणि मग मी जर कोर्टात दावा दाखल केला तर कोर्ट काय म्हणे की तुम्ही एकतर पैसे रिटर्न घ्या. मूळ कायद्यानुसार 1963च्या कायद्यानुसार आपण क्लेम करतो की मला ती प्रॉपर्टी मिळावं, परंतु तिथं कोर्टाला डिस्क्रिशन होतं, म्हणजे डिस्क्रिशन होतं आणि ह्या डिस्क्रिशनमुळं कोर्ट त्याच्याकडं सिरियस नव्हतं. म्हणजे काय, कोर्टाला वाटलं नाही ह्याच्यामध्ये पैसे परत घेतले, त्याला तेवढ्यापुरता रिलीफ मिळायचा. बघा, आता ह्याच्या आपण डिटेलमध्ये जाऊ, या उदाहरणावरूनच पुढं आपण जाऊ की 2018ची दुरुस्ती करत असताना नुकसान भरपाई दिली जात होती, विशिष्ट कामगिरी ही अपवाद म्हणून मंजूर केली जात होती. भारताचा प्रचंड आर्थिक विकास 2018 साली बघा, आपल्याकडं आता वेगवेगळे महामार्ग, वेगवेगळ्या योजना, इन्फ्रास्ट्रक्चर, परदेशातली थेट गुंतवणूक, सार्वजनिक खाजगी भागीदारी, शेतकरी संरक्षण, सार्वजनिक खाजगी भागीदारी, सार्वजनिक सुविधा, पायाभूत विकास, यामुळे कराराची अंमलबजावणी व वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी मोठ्या सुधारणाची गरज भासली. म्हणून 1963चा कायदा देशातील वेगवान आर्थिक वाढ आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या विस्ताराशी सुसंगत नाही असे संसदेला वाटले. बघा, म्हणजे काय, या कायद्यावर जे परकीय गुंतवणूकदार होते, इन्व्हेस्टर होते मोठमोठाले, त्याच्याकडे पैसे मुबलक होता, परंतु इथला पॅसिफिक रिलीफ ॲक्ट हा कायदा सक्षम नव्हता. याची त्यांना भीती वाटायची की जर आपण इंडियामध्ये आपण करार केला आणि या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट राबवला तर ते प्रोजेक्ट पूर्णत्वास जाईल याची शाश्वती त्या इन्व्हेस्टरला नव्हती, त्या कंपन्यांना नव्हती. म्हणून आपल्याकडं परकीय इन्व्हेस्टर इज ऑफ डुईंग बिझनेस ही जी लोक परकीय गुंतवणूक करत होते ती भीत होते. म्हणून संसदेने असा विचार केला की न्यायालयाचं विस्तृत विवेकाधिकार कमी केलं. आता मी मगाशी सांगितलं, सावंतसाहेबाचं उदाहरण दिलं की तिथं डिस्क्रिप्शन काय होतं, मला जमीन पाहिली होती, मी व्यवहार कंप्लीट केला नाही, बरोबर, तर जमीनच करारामध्ये ज्या पद्धतीनं ठरलं त्या पद्धतीनं जमीनच द्यावं लागेल, ही दुरुस्ती या नवीन कायद्यात आली. आता विशिष्ट कामगिरी मंजूर करणे आणि मर्यादित कारणाच्या अधीन राहून कराराची विशिष्ट कामगिरी हा नियम करणे, नुकसान भरपाईला अपवाद करणे योग्य ठरेल असे प्रस्तावित करण्यात आलं. आता बघा, या गोष्टीमध्ये सुधारणा करण्यासाठी दुसरा अमेंडमेंटमध्ये सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स आता ही कन्सेप्ट नवीन आहे, पहिल्या कायद्यात नाही आहे. करारभंग झाल्यास बघा,
करारभंग झाल्यास ज्याचे नुकसान झाले आहे त्या पक्षाला तिसऱ्या पक्षाकडून किंवा स्वतःच्या यंत्रणेद्वारे कराराची कामगिरी करून घेण्याचा आणि करारभंग करणाऱ्या पक्षाकडून खर्च नुकसान भरपाई वसूल करण्याचा हक्क असेल, हा पीडित पक्षासाठी पर्यायी उपाय असेल. पहिला होता का हा उपाय? नव्हता. म्हणजे आणि त्याच्यात अजून पुढं असं म्हटलं आहे, तज्ज्ञांची मदत, न्यायालयाच्या विशिष्ट मुद्द्यावर तज्ज्ञाची मदत घेता यावी आणि त्याची हजेरी सुनिश्चित करता यावी यासाठी कलम 20A पायाभूत प्रकल्प करार तयार केला. आता पायाभूत प्रकल्पाच्या करारासाठी विशेष तरतूद या प्रकरणामध्ये मनाई आदेश देण्यास, इंजंक्शन देण्यास मनाई आहे अशी तरतूद केलेल्या तरतुदी व त्याचे परिणाम याचे तुलनात्मक आढावा या तक्त्यात आपण खालच्या बघणार आहोत. आता बघा, आता मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो. आता हे जर बघितलं तर ह्याचे 3 चार्ट आहेत, साधे सोपे सरळ 3 चार्ट आहेत. प्रिव्हियस प्रोव्हिजन म्हणजे 1963 नुसार, अमेंडेड प्रोव्हिजन इन्सर्शन नवीन दुरुस्ती 2018 आणि इफेक्ट परिणाम. ह्याचा परिणाम काय झाला आता 2008. आता पहिला काय आपण बघणार आहे, 1963चं काय होतं, नंतर 2018 साली काय डेव्हलप केलं आणि त्याचा ॲक्च्युली परिणाम न्यायालयामध्ये काय झाला. ह्या गोष्टी ह्या साध्या सुटसुटीत सेक्शन 6 पासून ते सेक्शन 41 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेत. आता मी गोषवारा करतो. आता सेक्शन्स एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आता बघा, साधं सोपं सेक्शन 10 बघूया आपण. कोणत्या कराराचे विशिष्ट पालन करून घेता येईल. जुनी तरतूद आहे. कराराचे पालन न्यायालयाच्या स्वेच्छाधिकारावर अवलंबून होते. म्हणजे स्वेच्छाधिकारी म्हणजे काय, मे आणि डिस्क्रिशन, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. आता अमेंडमेंटमध्ये फरक काय झाला, मे हा शब्द काढून त्या ठिकाणी शाल केला. आता कराराचे विशिष्ट पालन कोर्टाला करावेच लागेल. हे कोर्टासाठी मॅन्डेटरी आहे. फक्त कलम 11, 2, 14 आणि 16च्या अधीन राहून. आता त्याचा परिणाम काय झाला बघा, न्यायालयाच्या स्वेच्छाधिकार काढून घेतला. आता न्यायालयाचा विशिष्ट पालन मंजूर करावेच लागेल. विशिष्ट पालन म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स. जसा तुमचा करार ठरलेला आहे तसं मेहरबान कोर्टाला त्या कराराच्या बाहेर जाता येणार नाही. हा सेक्शन 10चा इफेक्ट आहे. आता सेक्शन 11 विश्वस्त संस्थेची संबंधित तरतूद. आता तिथं डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट पहिल्या कायद्यात होतं आणि आता कॉन्ट्रॅक्ट शाल केलं 11मध्ये. इथे न्यायालयाचा स्वेच्छाधिकार संपला आणि विश्वस्त संस्थेच्या करारात विशिष्ट पालन देणे न्यायालयावर बंधनकारक केलं. आता सेक्शन 14. आता हे खूप महत्त्वाचं आहे. कोणते करार विशिष्टपणे अंमलबजावण्यासाठी योग्य नाहीत. कोणते करार आहेत असे, जिथं पैशात नुकसान भरपाई पुरेशी आहे किंवा करार खूप किचकट आहे असे करार यामध्ये येत नाहीत. आता बघा, आता त्याचा अमेंडमेंटमध्ये काय फरक पडला ते बघा. आता थोडं समजून घ्या, लक्षात येईल तुमच्या. एकदा वाचलं तरी लक्षात येईल, असं काय फार किचकट नाही आहे. आता अमेंडमेंट बघा, जुने ABCD काढून नवीन ABCD फक्त ॲड केले. नवीन A काय आहे, ज्या पक्षाने कलम 20 नुसार पर्यायी पालन म्हणजे सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स मिळवलेले आहे. एमध्ये सेक्शन 20 नुसार सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स मिळवलेले आहे. आता त्याचे इफेक्ट काय झाला, जुने कलम C हे नवीन D झाले आणि जुने D हे नवीन B झाले. आता मुख्य बदल म्हणजे पर्यायी पालन आणि वैयक्तिक पात्रतेशी संबंधित करार निर्माण झाला या अमेंडमेंटमुळं. आता या 14A मध्ये तज्ज्ञ नेमण्याचा न्यायालयाच्या
अधिकार तरतूद काय आहे. आता एखाद्या गोष्टी संदर्भात जर न्यायालयाला असं वाटलं याच्यावर 100% JMFCला किंवा ADJला 14A ला 100% क्वेश्चन आहेत, त्यामध्ये आता बघा आता हा जर आपल्याला क्लॉज समजून घ्यायचा असेल, सेक्शन 14A हे भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 45 ते 51 पेक्षा अतिरिक्त आहे. आता त्याच्यामध्ये काय अतिरिक्त आहे, एक नंबर त्याचे 3 टोटल पैलू आहेत, 3 सब गोष्टी आहेत. आता कुठल्या कुठल्या त्या 3 गोष्टीचा या ठिकाणी विचार केला आहे अमेंडमेंटमध्ये ते आपण बघतो आहे. कोणत्याही खटल्यात एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर तज्ज्ञांचे मत घेणे मेहरबान कोर्टास गरजेचे वाटल्यास न्यायालय 1 किंवा अधिक तज्ज्ञ नेमू शकते, त्यांना रिपोर्ट द्यायला सांगू शकते आणि पुरावा कागदपत्रासाठी हजर राहण्यास सांगू शकते. 2. न्यायालय कोणत्याही व्यक्तीला तज्ज्ञाला माहिती कागदपत्रे वस्तू तपासणीसाठी देण्यास आदेश देऊ शकते. आणि 3. तज्ज्ञाने दिलेले मत किंवा रिपोर्ट हा खटल्याच्या रेकॉर्डाचा भाग असेल. हे तीन गोष्टीवर या ठिकाणी अमेंडमेंट करण्यात आली. आणि याचा इफेक्ट काय झाला मित्रांनो, तज्ज्ञ नेमणे आणि त्याच्या मताची ग्राह्यता याची तरतूद केली आहे. तज्ज्ञाला कोर्ट ठरवेल ती फी म्हणून खर्च मिळेल आणि पक्षकाराने कोर्ट ठरवेल त्या प्रमाणात आणि वेळेत देणे बंधनकारक राहील. आता सेक्शन 15 बघूया आपण. विशिष्ट पालन कोण मिळवू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सेक्शन 20, सेक्शन 19, सेक्शन 15, 16, 19, 20. आता आपण फक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे ते बघूया. सेक्शन 20 बघूया. विशिष्ट पालनाचा हुकुमनामा देण्याबाबत स्वेच्छाधिकार, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स, आता जुनी तरतूद काय होती सबस्टिट्यूट परफॉर्मन्समध्ये, विशिष्ट पालन देण्याच्या अधिकार क्षेत्र हे स्वेच्छाधीन होते. न्यायालयाला कायदेशीर असले म्हणून दिलासा द्यावे असे बंधनच नव्हते. बघा, त्याचा स्वेच्छाधिकार हा न्यायिक तत्वांनी मार्गदर्शित होता, म्हणजे कोर्टाला बंधन नव्हतं. आणि 20A मध्ये अतिशय महत्त्वाची अमेंडमेंट 2018 साली केली गेली. आता बघा 20(1) भारतीय करार कायदा 1872च्या तरतुदींना बाधा न आणता जर कराराचे उल्लंघन झाले तर ज्या पक्षाचे नुकसान झाले आहे त्याला पर्याय आहे की त्याने तिसऱ्या व्यक्तीकडून किंवा स्वतःच्या यंत्रणेद्वारे तो करार पूर्ण करून घ्यावा आणि त्याचा झालेला खर्च व इतर खर्च करार मोडणाऱ्या पक्षाकडून वसूल करण्याचा अधिकार आहे. आता दुसरा 20(2), आता दुसरी अट काय, फक्त नोटीस द्या 30 दिवसाची आणि करार मोडणाऱ्या पक्षाला नोटीस देणे बंधनकारक आहे. तू या वेळेत करार पूर्ण कर असे सांगावे आणि त्यानंतर जर ते अपयशी ठरला तर त्याच्याकडून आपण रक्कम वसूल करून घेऊ शकतो. तिसरा, जर पीडित पक्षाने 30 दिवसाची नोटीस देऊन बी तिसऱ्या व्यक्तीकडून करार पूर्ण झाला नाही तर त्या पक्षाविरुद्ध विशिष्ट पालनाचा म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सचा तुम्ही दावा करू शकता. आणि या कलमानुसार पर्यायी पालन घेतले तरी पीडित पक्षाला करार मोडणाऱ्या पक्षाकडून नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन मागण्याचा हक्क या ठिकाणी दिला गेला. आता दुसरी गोष्ट, सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स या अमेंडमेंटमध्ये पहिल्यांदाच या संकल्पना विशिष्ट अनुतोष कायद्यात आता ह्या अमेंडमेंटनं आलेले आहे. सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स. आता 20A पायाभूत सुविधा प्रकल्पाबाबत विशेष तरतूद. आता मगाशी मी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत प्रोजेक्टच्या संदर्भात गव्हर्नमेंटच्या महत्त्वाच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात बोललो की जेणेकरून संसदेला असं वाटलं की या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय
आपले मोठमोठे प्रोजेक्ट देशात राबवता येणं शक्य नाही आणि परकीय इन्व्हेस्टर आपल्या देशाला इन्व्हेस्टर रक्कम करणार नाहीत असं ज्यावेळेस संसदेला वाटलं त्यावेळेस आपल्या संसदेने पॅसिफिक रिलीफ ॲक्ट अमेंडमेंट ॲक्ट 2018 हा अस्तित्वात दुरुस्ती त्या ठिकाणी केली. आता त्याची तरतूद सेक्शन 20A मध्ये केलेली आहे. या कायद्याखाली पायाभूत सुविधा प्रकल्पाशी म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट संबंधित कराराचा खटला असेल आणि तिथे मनाई आदेश इंजंक्शन दिल्यामुळे त्या प्रकल्पाच्या प्रगतीला अडथळा किंवा विलंब होणार असेल तर कोणताही मनाई आदेश कोर्ट देऊ शकणार नाही. म्हणजे या सेक्शन 20A ला कोर्टाला या ठिकाणी मनाई आदेश देता येणार नाही. त्याचं स्पष्टीकरण असं दिलं आहे, या कायद्याच्या परिशिष्टात दिलेल्या प्रकल्प आणि उपक्षेत्राच्या श्रेणीतील प्रकल्प मोठमोठे प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पाला त्या ठिकाणी कोर्टाला हे देता येणार नाही, मनाई देता येणार नाही. आता आपण पुढील भाग समजून घेऊ. आता विशेष न्यायालय याच्यासाठी संसदेने हायकोर्टाची चर्चा विनिमय करून सेक्शन 20B मध्ये विशेष न्यायालय या ठिकाणी स्थापन केले की त्याच्यामध्ये तरतूद काय केली, राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीशी विचारविनिमय करून राजपत्रात अधिसूचना काढून एक किंवा अधिक दिवाणी न्यायालयाचा विशेष न्यायालय म्हणून नियुक्ती करेल. ही विशेष न्यायालये पायाभूत सुविधा प्रकल्पाशी संबंधित कराराच्या खटल्याची सुनावणी करतील अशी स्पेसिफिक तरतूद सेक्शन 20B मध्ये केलेली आहे. आता 20C मध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मध्ये काहीही असले तरी या कायद्याखालील खटला प्रतिवादीला समन्स बजावल्यापासून 12 महिन्याच्या आत कोर्टाने निकाली काढला पाहिजे. अमेंडमेंट आहे. आता पहिल्यासारखं 10-20 वर्षे स्पेसिफिक परफॉर्मन्सचे दावे चालणार नाहीत. 12 महिन्यात मेहरबान कोर्टाने सदरचा दावा हा निकाली केला पाहिजे. परंतु लेखी नमूद कारणे करून ही मुदतवाढ पुढे फक्त 6 महिने वाढवण्यात आलेली आहे. आता काही प्रकरणात सेक्शन 21 हा पक्षकारांचा फायदा आहे. सेक्शन 20C पक्षकारांना जे वर्षानुवर्ष कोर्टामध्ये चक्रा मारावं लागायच्या, साठे खतावरून खरेदी खत करायचं आहे, 10 वर्ष 20 वर्ष हेलपाटे मारायचे. आता मेहरबान कोर्टानं मॅक्झिमम 1.5 वर्षात अमेंडमेंटच आली 20C खाली की 1.5 वर्षामध्ये मॅक्झिमम 1.5 वर्षामध्ये तो दावा निकाली झाला पाहिजे. आता सेक्शन 21 याच्यामध्ये ॲडिशन ॲडिशन या व्यतिरिक्त हे शब्द ठेवले व इन व सबस्टिट्यूशन ऑफ काढून टाकले. आता 25 लवादाचा संदर्भात आहे. लवाद आणि सामंजस्य कायदा 1996 त्याची दुरुस्ती केली. मनाई आदेशासंदर्भात 41(1)H याच्यामध्ये नोट्स सर्वांना मी एक सांगू शकतो की या नोट्समध्ये वाचलं तर आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता इन शॉर्ट सांगायचं झालं तर आता आपण ह्या चार्टवर 2-3 मुद्दे आहेत छोटे. पॅसिफिक रिलीफ ॲक्ट वर्सेस 1963 वर्सेस 2018. इन शॉर्टमध्ये मी असं बनवलं आहे. आता बघा, पहिला मुद्दा काय आहे, तत्व काय होतं, डॅमेजेस इज इक्वल टू रूल. नुकसान झालं, रूल काय, त्याला एकतर पैसे द्या किंवा प्रॉपर्टी द्या. म्हणजे कोर्टाच्या न्यायाधिकारावर सत्सद बुद्धीवर ती गोष्ट अवलंबून होती. 2018ची दुरुस्ती काय आली, स्पेसिफिक परफॉर्मन्स इज इक्वल टू रूल. नेमच आहे, त्याला कोर्टाला बाहेर जाता येणार नाही. माझा करार आहे, मला जमीन पाहिजे तर जमीनच पाहिजे, तिथं पैसे घ्या असं कोर्टाला म्हणता येणार नाही. म्हणजे तो रूल झाला. आता कलम 14 आणि 20 मध्ये अमेंडमेंट झाली, 10, 12, 14 नवीन झाला. सरकार आता समान वागणूक होती जुन्या कायद्यात, सरकारला समान वागणूक. परंतु मगाशी मी तुम्हाला सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चरच्या ग्राउंडमध्ये कलम 20A सरकारला सूट दिली गेली. सरकारच्या विरोधात तुम्हाला मनाई मागता येणार नाही. आता वेळ
पहिलं कसं 10-10, 20-20 वर्ष चालायचं, आता फक्त 12 महिन्याचा निकाल. ह्या सर्व गोष्टी. आणि चौथं, नवीन उपाय काहीच नव्हता. उपाय काहीच नव्हता. आता कलम सबस्टिट्यूट परफॉर्मन्स, तुम्ही 30 दिवसाची नोटीस द्या आणि पैसे वसूल करा. हा उपाय सगळ्यात महत्त्वाचं. जर तुम्हाला कोर्टात जायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट जर 30 दिवसाची नोटीस दिली, त्यानं जर त्याचा कम्प्लायन्स नाही केला तर थर्ड पार्टी नेमून तुम्ही ती करार पूर्ण करून घेऊन त्याच्याविरुद्ध रिकव्हरी तुम्ही करू शकता सेक्शन 20 नुसार. आता ह्या गोष्टी सगळ्या ह्याच्यामध्ये कवर झालेल्या आहेत. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं, आता लॉ ऑफ इंजंक्शन तर आपल्याला सगळं माहीतच आहे. त्यामध्ये लॉ ऑफ इंजंक्शनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, परपिच्युअल इंजंक्शन, मॅन्डेटरी इंजंक्शन, लॉ ऑफ हिस्ट्री कशी आली, हे सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्याला माहीतच आहेत. आता वेळ न जाता सगळ्यात महत्त्वाचा जो ह्याच्यामध्ये क्रक्स आहे या कायद्यामध्ये आणि या दुरुस्तीमध्ये, तो मी आपल्याला सांगू इच्छितो. आता बघा, कट्टा सुजाता रेड्डी विरुद्ध सिद्धांत शेट्टी इन्फा प्रोजेक्ट केस स्टोरी. या केसमध्ये, सुजाताच्या केसमध्ये काय झालं, तुम्हाला ही दुरुस्ती आणि ह्या कायद्याचं महत्त्व लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला या 2 केसमध्ये, सुजाता रेड्डी आणि दुसरी केस आहे मध्य प्रदेशमध्ये कमल कुमार नावाच्या व्यक्तीने दाखल केलेली प्रेमलता जोशी, ही एक केस आहे. आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत हे मॅटर ज्यावेळेस जातं स्पेसिफिक परफॉर्मन्सचं, आणि त्यामध्ये दुरुस्तीचा ज्यावेळेस विषय येतो, हा मी तुम्हाला थोडक्यात ह्या केसची फॅक्ट सांगतो. हैदराबादमधलं बडवेल गाव, या गावात 40 एकर जमीन होती. मालकीन होत्या सुजाता कट्टा रेड्डी. त्यांनी 26 आणि 27 मार्च 1997ला 2 करार केले. कुणाशी? सिद्धम शेठ रेड्डी, सिद्धम शेठ कंपनीसोबत. किंमत ठरली 40,20,000. बघा, समजून घ्या. आता त्या करार केला 26-27ला 2 करार केले, 26 आणि 27 मार्चला 2 करार केले सिद्धाम शेठ कंपनीसोबत. त्याची रक्कम ठरली 40,20,000 आणि कंपनीने लगेच 90% पैसे दिले, म्हणजे 34,80,000 त्या बाईला दिले. फक्त 5,39,000 बाकी ठेवले. 8 होती, 3 महिन्यात बाकीचे पैसे देऊन सदरचे खरेदी खत रजिस्ट्री करून घ्यायचे. एवढीच फॅक्ट ह्या केसमधली, एवढीच फॅक्ट की फक्त 3 महिन्याची मुदत होती, लिमिटेशन होतं त्यात 3 महिने, आणि ती पैसे देऊन 5,39,000 देऊन रजिस्ट्री करून घ्यायची होती. आता भांडण चालू झालं. कंपनीने 3 महिन्यात बाकीचे पैसे दिलेच नाही. बघा, 3 वर्ष गप्प बसली. 3 वर्षांनी जाऊन आता रजिस्टर करा म्हणून कंपनी पाठीमागं लागली. सुजाता रेड्डी म्हणाल्या, नाही, मी जमीन विकणार नाही. मग कंपनीने 2002 म्हणजे करारानंतर 5 वर्षांनी कोर्टात दावा दाखल केला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा, आणि ट्रायल कोर्टाने त्या दावा मुदतीबाहेर आहे, लॉ ऑफ लिमिटेशनच्या 3 वर्षात टाकायला हवा होता, म्हणून तो दावा फेटाळला. तेलंगणा हायकोर्टाने कंपनीने 90% पैसे दिलेत म्हणून 90% प्रॉपर्टी त्यांनाच द्या, असा आदेश तेलंगणा हायकोर्टाने केला. जमीन देऊन टाकली. आता त्या भांडणात ते सुप्रीम कोर्टात गेले, आणि मग सुप्रीम कोर्टात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आला की 2018ची अमेंडमेंट लागू होईल का ह्या केसला. बघा, आता सुजाता रेड्डीच्या वकिलांनी सांगितलं की 2018 नंतर कायदा बदलला आहे, आता विशिष्ट पालन हाच नियम आहे, त्यामुळे आम्हाला जमीनच द्यावी लागेल. काय सांगितलं त्या वकिलांनी? की आम्हाला जमीनच पाहिजे. आता सुप्रीम कोर्ट 2022ला म्हणाले, नाही, 2018ची दुरुस्ती आहे, प्रॉस्पेक्टिव्ह आहे, रिट्रॉस्पेक्टिव्ह नाही. म्हणजे 2018च्या पूर्वीचा कराराची तुलना करारांना जुना कायदा लागेल, जिथे हायकोर्टाचा विवेकाधिकार होता. मगाशी मी तुम्हाला सांगितलं विवेकाधिकारवर ते स्पेसिफिक परफॉर्मन्स 1963 चालत होतं. आता हा एक मुद्दा झाला. पहिला मुद्दा काय होता की जुना कायदा आहे, जुना करार आहे, त्याला तोच लागेल. कोर्ट म्हणाले, जमिनीच्या करारात वेळ ही सहसा महत्त्वाची नसते, पण जर पैसे 3 महिन्यात द्यायचे लिहिलेले असले आणि 5 वर्ष गप्प बसला
असाल तर तुम्ही तयार नव्हता, रेडी अँड विलिंगनेस नव्हता, म्हणून सुप्रीम कोर्टाने 2022ला सुजाता रेड्डीच्या बाजूने निकाल दिला. कंपनीला पूर्ण जमीन मिळणार नाही. नंतर पुढं काय झालं, त्या केसमध्ये ट्विस्ट आलं, समजून घ्या. कंपनीने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं. 8 नोव्हेंबर 2024ला मेहरबान सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस चंद्रचूड यांच्या बेंचने आपला 2022चा निकालच बदलला आणि त्यांनी सांगितले 2000 दुरुस्ती ही रिट्रॉस्पेक्टिव्ह आहे, म्हणजे जुन्या केसेस नाहीत, नवीन कठोर कायदा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, कोणी सांगितलं हे? CJI चंद्रचूड साहेबांनी काय सांगितलं त्या जजमेंटमध्ये की जुन्या दाव्यांना नवीन अमेंडमेंट लागू होईल असं सांगितलं. मग या एका केसमध्ये तुम्हाला 3 गोष्टी शिकायच्या. पहिला मुद्दा लिमिटेशन, दुसरा मुद्दा रेडी अँड विलिंग आणि तिसरा मुद्दा 2014चा जुना की नवा कायदा, 2018चा कायदा जुना की नवा, हा कायद्याचा सगळ्यात मोठा वाद आहे. आता बघा, मग आपण आता दुसरी केस अभ्यासायला घेऊ. आता हे थोडं तात्पुरतं. चंद्रचूड साहेबांनी त्यामध्ये काय सांगितलं की तुम्हाला जुनाच हे नवीन कायद्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी नवीन कायद्याचा मदत घेता येईल, त्या पद्धतीनं चालेल. आता कमल कुमार विरुद्ध प्रेमलता जोशी 2019ची केस आहे. आता ही दुरुस्तीच्या आधीच्या कायद्याची आत्मा समजण्यासाठी सर्वात महत्त्वाची केस आहे. दुरुस्तीचा आत्मा काय आहे, दुरुस्ती आपल्या पार्लमेंटला का करावीशी वाटली या कायद्यात, ह्याचा आत्मा म्हणजे ही केस आहे. आणि ह्याच केसवर हे पुढचं सगळं रामायण महाभारत अमेंडमेंटचं झालं. आता ही मध्य प्रदेशमधली केस आहे. कमल कुमार नावाच्या व्यक्तीने प्रेमलता जोशी आणि इतरांकडून एक जमीन विकत घेण्याचा करार केला. आता इथं कसं आहे, करार आहे आणि बयाना अर्नेस्ट मनी दिली. करारात ठरले होते की ठरलेल्या तारखेला बाकीचे पैसे देऊन रजिस्ट्री बनवून घ्यायची. नंतर प्रेमलता जोशींनी रजिस्ट्री करून दिली नाही, म्हणून कमल कुमारने 1927ला सिव्हिल सूट दाखल केला. बघा आता ह्या सिव्हिल सूट दाखल केल्यानंतर आता माझ्या काय बघा, ट्रायल कोर्टाने काय केलं, दावा फेटाळा. का फेटाळा दावा? तुम्ही रेडी आणि विलिंगनेस नव्हता. फक्त एक कारण, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय पाहिजे, रेडी आणि विलिंग पाहिजे. कमल कुमारने हे सिद्ध केले नाही की तो बाकीचे पैसे द्यायला तयार आणि इच्छुक रेडी आणि विलिंग होता. आता दुसरा, हायकोर्ट जबलपूर निकाल काय दिला, ट्रायल कोर्टाचा निकाल हा कायम ठेवला. मग कमल कुमारने सुप्रीम कोर्टात सिव्हिल अपील दाखल केलं आणि याच्यामध्ये न्यायमूर्ती अभय स्प्रे आणि हिंदू मल्होत्रा यांच्या बेंचने सांगितले विशिष्ट पालन हा विवेकाधीन आणि न्याय अनुतोष डिस्क्रिशनरी इक्विटेबल रिलीफ आहे, तो हक्क म्हणून मिळत नाही. हे या न्यायमूर्तींनी या कोट केलं आणि 4 प्रश्नाची चेकलिस्ट दिली. बघा, आज ही प्रत्येक वकिलानं आपल्याला प्रॅक्टिसमध्ये सुद्धा हे पक्षकाराकडून समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता चेकलिस्ट काय दिली सुप्रीम कोर्टानं, आपण पहिल्यांदा तपासलं पाहिजे दावा दाखल करण्यापूर्वी, हा करार वैध आहे का, जो आपण भांडणार आहोत कोर्टात दावा घेऊन जाणार आहोत तो करार वैध आहे का, किंवा तो पक्का करार आहे का, रजिस्टर आहे का, किंवा नोटरी आहे का, रजिस्टर आहे का. परत वादी तयार होता का, तुम्ही पैसे द्यायला, तुमची बाजू पाळायला रेडी आणि विलिंग आहे का, तो करार फुलफिलमेंट करायला तो रेडी आणि विलिंग आहे का, ही गोष्ट आपण तपासून पाहिली पाहिजे. हे फक्त तोंडानं सांगून चालत नाही, पुरावा दाखवावा लागतो. त्याच्यासाठी नुसतं आपण कोर्टात म्हणलो मी रीड आहे, मी माझं पैसे 10 लाख देऊन तो माझं करार मला जमीन द्या, नाही, तुम्ही ते बँकेत पैसे दाखवले पाहिजेत, त्याचं स्टेटमेंट हजर केलं पाहिजे, बँक बॅलन्स, आणि त्याला मॅन्डेटरी आहे नोटीस दिली पाहिजे की बाबा मी तुझा करार कंप्लीट करायला रेडी आणि विलिंग आहे, माझे पैसे बँकेत रेडी आहे. 2
तिसरा मुद्दा, तुम्ही तुमची बाजू पाळली का, तुम्ही किती पालन केले. म्हणजे त्याच करारात ज्या टर्म अँड कंडिशन ठरल्या ह्या प्रत्येक वकिलाने आपल्याला प्रॅक्टिसमध्ये आपण बघतो की आपल्या माणसानं किंवा ज्यावेळेस आपल्याकडे एखादी केस किंवा दावा दाखल करायची वेळ येते त्यावेळेस आपण ह्या गोष्टी बारकाईने बघत नाही, घाई गडबडत आपण दाखल करतो, परंतु ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. चौथा मुद्दा, आणि तो न्याय आहे का. जर तुम्हाला जमीन दिली तर समोरच्यावर अन्याय होईल का, खूप जास्त नुकसान होईल का, याचाही विचार या केसमध्ये कमल कुमारच्या केसमध्ये केला. मात्र यामध्ये कमल कुमार सपशेल दुसऱ्या प्रश्नात रेडी आणि विलिंगच्या प्रश्नात तो नापास झाला. आणि ती रजिस्ट्री त्याच्याकडे बाकीचे पैसे तयार होते, त्याने रजिस्ट्रीसाठी वारंवार तगादा लावला होता. म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणाले खालच्या 2 कोर्टाचे निष्कर्ष बरोबर आहेत, त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही आणि अपील फेटाळले. बघा आता मित्रांनो, केस 2019ची आहे, म्हणजे 2018च्या दुरुस्तीच्या अगोदरची आहे, अगदी नंतरची आहे. पण ही केस जुन्या कायद्यावर आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले विशिष्ट पालन मिळवणे हा तुमचा हक्क नाही, तो कोर्टाच्या दयेवर आहे. तुम्हाला तुमचा हक्क सिद्ध करावा लागेल. म्हणजे काय, तुमचं जे करारात जे ठरलं ते कोर्टात अगोदर सिद्ध करावं लागेल आणि मगच तुमचा हेतू प्रामाणिक आहे का ते 2018 नंतर मात्र चित्र बदललं. कलम 10 म्हणते करार पाळणे हाच नियम आहे, पण तरीही कलम 16C रेडी आणि विलिंग हा आजही जिवंत आहे. तरी तुम्हाला तयार नसाल तर 2018चा नवा कायदाही तुम्हाला वाचू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, करार करताना या 2 गोष्टी, बँकेत पैसे ठेवा आणि समोरच्याला नोटीस पाठवा. आता यामधून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की साहेब की याच्यामध्ये सुजाता कट्टाच्या केसमध्ये आणि या ह्याच्या खालच्या कमल कुमारच्या केसमध्ये नक्की आता काय सिच्युएशन आहे, हा आपसूक आपल्याला प्रश्न पडला असेल. आता बघा, CJI चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे CJI NV रमन्ना बेंचने स्पष्ट सांगितले 2018ची दुरुस्ती प्रॉस्पेक्टिव्ह आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2000 पूर्वीचे जे करार आणि खटले आहेत त्यांना जुना कायदाच लागेल. जिथे विशिष्ट पालन देणे हा कोर्टाचा विवेकावर डिस्क्रिशनरी होता, विवेकावर आधारित होता. आणि 8 नोव्हेंबर 2024ला या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल केले सिद्धम शेट्टी कंपनीने. आणि त्यामध्ये बार आणि बेंचच्या बातमीनुसार एका बेंचने तोंडी ऐकले की दुरुस्ती रिट्रॉस्पेक्टिव्ह आहे असे म्हटले, म्हणून खूप गोंधळ झाला. रिट्रॉस्पेक्टिव्ह आहे का प्रॉस्पेक्टिव्ह आहे. अंतिम स्पष्टीकरण हे 2025ला सुप्रीम कोर्टाचे जस्टिस JB पारडीवाला आणि मनोज मिश्रा यावर अंतिम निकालाचे शिक्कामोर्तब केले. बघा काय शिक्कामोर्तब केले, जुने करार जुना कायदा, नवीन करार नवीन कायदा. थोडक्यात आता त्या स्पेसिफिक पारडीवाला साहेबांनी आणि मनोज मिश्रा साहेबांनी त्यांनी वर्डिंग काय केले ते तुम्हाला मी स्पेसिफिक 2 ओळीत आहे, ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. 2018ची दुरुस्ती रिट्रॉस्पेक्टिव्ह नाही, रिव्ह्यू निकालात ही कोर्टाने असे कुठेही म्हटले नाही. 1 ऑक्टोबर 2018 पूर्वीच्या खटल्यांना नवा कायदा लागेल. रिव्ह्यूने फक्त असे गृहीत धरले की जुन्या खटल्यांना विशिष्ट पालन हा विवेकाधीनच राहील आणि 2018ची दुरुस्ती ही प्रॉस्पेक्टिव्ह आहे, रिट्रॉस्पेक्टिव्ह नाही. जर करार 1 ऑक्टोबर 2000 नंतरच असेल तर नवा कायदा लागेल आणि विशिष्ट पालन देणे हाच नियम आहे, मॅन्डेटरी आहे, कोर्टाला नकार देता येणार नाही. जर कलम 1 ऑक्टोबर 2018 पूर्वीचा असेल, जसे की कट्टा सुजाता रेड्डी केसमध्ये जुना कायदाच लागेल, हे पालन देणे कोर्टाच्या विवेकावर आहे. म्हणजेच काय, जुना कायदा जुना करार, जुना करार जुना कायदा, नवीन करार नवीन कायदा. हे स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या
समजून घेण्यासाठी ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी तासभर माझं तोडकं मोडकं तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. खरं तर या विषयावर या 2 केसेसचा तुम्ही मुळात जाऊन अभ्यास केला. फक्त याच नोट्सच्या आधारे सरांच्या मी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्याची मूळ प्रत इंग्लिशमधली बी वैभवकडं आहे आणि या नकल जे कुणाला जे परीक्षेला बसलेत त्यांना आहे. हे पुस्तक पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मी पब्लिश करतो आहे. मागून तर हे सगळ्यांना जे परीक्षेला बसलेत त्यांना हे मोफत आपण या ठिकाणी देतो आहे. धन्यवाद. मला आपण ऐकलं. आपला खूप खूप आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद आधारसाहेब. खरं तर पॅसिफिक रिलीफ ॲक्टसारखा किचकट कायदा एकतर इंग्लिशमध्ये समजून घेणं किचकट असतं, त्यात मराठीत तर थोडंसं डोक्याच्या वर जाणारा कायदा आहे. परंतु पॅसिफिक रिलीफ ॲक्ट हा मगाशी मी म्हटलं होतं की वकिलांच्या दैनंदिन जीवनातला कायदा आहे. जसं की कुठलाही करार जर तुम्हाला कायद्यात बसवून तो करार तुम्हाला कोर्टातून त्याचं अनुपालन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा कायदा माहीत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एखादा करार कोर्टामध्ये आपण गेल्यानंतर तो कोर्टाला आपण तो कराराचं अनुपालन म्हणजे पॅसिफिक रिलीफ मागत असतो की मला ह्या करारात जसं ठरलं आहे तेच मला पाहिजे. त्यावेळेस कोर्टाला जुन्या कायद्याप्रमाणे डिस्क्रिशन होतं की कोर्ट विचार करायचं की त्या कायद्याचं आपल्याला पार्ट्स करता येतात का. समजा पार्ट करता येत असतील, जर जो मेजर पार्ट परफॉर्म झाला असेल तर तेवढा पार्ट वेगळा करून त्या मेजर पार्टचं अनुपालन दिलं जायचं आणि रिमेनिंग पार्ट होता त्याचं कॉम्पेन्सेशन दिलं जायचं. जर मायनर पार्ट परफॉर्म झाला असेल आणि मेजर पार्ट बाकी असेल तर कोर्ट काय करायचं, तो करारचं कॉम्पेन्सेशन आपल्याला द्यायचं. परंतु 2018 सालाला जी दुरुस्ती आली त्या दुरुस्तीमध्ये पॅसिफिक कोर्टाला ज्या पॉवर्स दिल्या त्याच्यामध्ये पॅसिफिक असं सांगितलं की जर एखादा करार झालेला असेल आणि त्याच्या करारामध्ये कोर्टानं डिस्क्रिशन न वापरता त्या ठिकाणी कोर्टानं मॅन्डेटरी केलं होतं की तुम्ही तो रिलीफ दिलाच पाहिजे. पॅसिफिक जो मागितला आहे तोच रिलीफ दिला पाहिजे. ही महत्त्वाची दुरुस्ती आहे. सरांनी आपल्याला कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर मराठीमध्ये सांगणं खरंच अवघड असतं सर. इंग्लिशमध्ये थोडंसं डोक्यात तरी जातं, पण मराठी भाषा थोडीशी किचकट असल्यामुळं आपल्याला थोडंसं समजायला अवघड जातं. या ठिकाणी फॉर्मल स्वरूपात मी अध्यक्षांना विनंती करतो की सरांनी ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत द पॅसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 ह्या नोट्सचं एक औपचारिक उद्घाटन अध्यक्ष आणि सहसचिव यांच्या हस्ते, त्याचबरोबर आपल्या वकील संघटनेचे ज्येष्ठ विधिज्ञ पी दादा आणि काळे साहेब यांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आमचे गोपाळ सरांना विनंती करतो की आपण त्याचा एक छान असा फोटो घ्यावा. या सर पुढे. या ठिकाणी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या वकील संघटनेचे ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय पी दादा, सन्माननीय काळेसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या नोट्सचं औपचारिक उद्घाटन या ठिकाणी पार पडतं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या वकील संघटनेचे